आजच्या कार्यक्रमाच्या म्हणजे म्युझिक थेरपी जे आपल्याला समजावून सांगणार आहे त्या गौरी लेमये, जागीरदार सर आणि इथे जमलेले सर्व गरवारे कॉमर्स कॉलेजचे माजी विद्यार्थी. नेहमीच इथे या व्यासपीठावर किंवा या वर्गात बोलताना सगळ्या जुन्या आठवणी येतात आणि इथे ज्या कॉलेजच्या काळामध्ये घडलेले जे अनेक उपक्रम आहेत किंवा याच वर्गामध्ये अगदी मला इथले सगळे कार्यक्रम आठवतात. गोनी दांडेकर, मंगळादा किंवा वेगवेगळे साहित्यिक हे सगळे आलेले कार्यक्रम इथे व्हायचे आणि या कॉलेजने खूप काही दिलं आपल्याला याची जाणीव ही दरवेळेला इथे आलं की होते. यातला सगळ्यात महत्वाचा जो भाग माझ्या आयुष्यामध्ये गरवारे कॉमर्स कॉलेजमधनं मला मिळाला त्यातला भाग हा संगीताशी संबंधित होता. तो म्हणजे आम्ही 1985 साली युवक वर्षानिमित्त पहिला युवन्मेष नावाचा कला महोत्सव हा आपल्या गरवारे कॉलेजच्या सभागृहामध्ये भरवला होता. ओपन होता आणि त्यावेळेला जनरली आपल्याकडे स्पर्धा घेण्याची पद्धत असते, पण हा कार्यक्रम असा असायचा की कुठलीही स्पर्धा न घेता आपल्याला एखाद्या कलेचं अप्रिसिएशन करता आलं पाहिजे. प्रत्येक कलाकार हा वेगळा असतो, त्याची कला सादर करण्याची पद्धत वेगळी असते, पण त्याला अप्रिसिएट करता आलं पाहिजे म्हणून स्पर्धा नव्हती तर वेगवेगळ्या गुरुजनांनी आपल्या शिष्यांना रेकमेंड करायचं या कार्यक्रमासाठी आणि त्यातून इथे त्यांनी कला सादर करायची अशी ती संकल्पना होती. आणि त्याच्यामध्ये तेव्हा भीमसेन जोशी, यशराजजी यांच्यासारखे जितेंद्र अभिषेकी चित्रकला क्षेत्रातले सगळे तेव्हाचे मोठे दिग्गज किंवा चित्रकला, शिल्पकला, संगीत या सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असायचं. वक्तृत्व अगदी प्रमोद महाजन, अविनाश धर्माधिकारी पासून ते अगदी भैयासाहेब ओंकार चित्रकार वगैरे असे सर्व कलाकार हे मिळून कलेचा उत्सव साजरा करायचे युवन्मेषच्या निमित्ताने. आणि तेव्हा कॉलेजमध्येच ही परिचय नावाची संस्था मी सुरुवात केली होती आणि त्यातून पुढे हा 5 वर्ष महोत्सव हा इथे आपल्या गरवारे कॉलेजमध्ये व्हायचा. आणि हा एक वेगळा उपक्रम सादर करत असताना जे काही गुण मिळाले, जे काही दृष्टिकोन मिळाला तो या सगळ्या त्याच्यामधनं काही प्रमाणात काही पुढे करता आलं. विशेषतः चित्रपट क्षेत्रामध्ये मी माध्यम क्षेत्रामध्ये गेली 30-35 वर्ष काम करतोय. बातमीदारीपासून ते चित्रपट निर्मितीपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये माध्यम क्षेत्रांमध्ये मी वावरलो. स्टोरीटेल हे डिजिटल ग्रुप आहे, त्यामुळे बहुतेक सर्व कला क्षेत्रांमध्ये मी वावरलो. त्याच्यामध्ये मुख्य भाग हा माझा लेखन हा भाग होता. पटकथा म्हणून 4 चित्रपट आहेत. मेड इन चायना नावाच्या चित्रपटाला स्क्रीन अवॉर्ड मिळाला आणि राज्य पुरस्कार पण मिळालेला आहे. त्या व्यतिरिक्त सांज पर्व, अजिंक्य, प्रेमसूत्र नावाचे सिनेमे आहेत. चित्रपट हा सगळ्या कलांचा समुच्चय असतो आणि त्यामुळे त्या कलेमधला सगळ्यात मोठा भाग जो आहे तो ज्यावेळेला तुम्ही पटकथा लिहिता त्यावेळेला त्याच्यामध्ये संगीत हा सगळ्यात मोठा भाग जो असतो, जो एरवी आपल्याला कळत नाही, जाणवत नाही, पण तो तुम्ही म्यूट करून सिनेमा पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या असं लक्षात येईल की त्यात काहीच मजा येणार नाही, कारण सर्व जे इमोशन्स ज्या जागृत केल्या जातात सिनेमामध्ये, चित्रपटामध्ये, त्या सगळ्या म्युझिकच्या आधारे जागृत केल्या जातात. आणि म्हणून डॉल्बी एक्सपिरियन्स किंवा याला सगळ्याला खूप महत्व आहे. याचं कारण आपण इमोशनली पाहत असतो. म्हणजे आता सुद्धा आपण जर डोळे बंद करून थोड्या वेळ शांत बसण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की विविध प्रकारचे आवाज आपल्या कानावर पडतात, पण एरवी आपल्याला ते जाणवत नाहीत, कारण आपण बघत असतो तेव्हा त्या आवाजांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. पण म्युझिक सतत चालू असतं, सतत आजूबाजूला चालू असतं. किंबहुना या म्युझिक मधनच अनेक गोष्टी घडत असतात आणि विशेषतः जो विषय आज आपण समजून घेणार आहोत, मलाही उत्सुकता आहे, तो हा त्यातल्या संगीताशी आणि भावनांशी संबंधित आहे.
त्याच्यामुळे या भावना समजून घेण्याकरता संगीत समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. किंबहुना ते आपल्यामध्ये असतंच, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. हा खरा मोठा भाग आहे. आज आपण सगळे अशा जगामध्ये आहोत, त्या जगाचं वर्णन आता केलं जातं ते म्हणजे वुका वर्ल्ड असं म्हणतात आताच्या जगाला. वुका म्हणजे उलाढाई, अनसर्टन, यू म्हणजे अनसर्टन, व्ही म्हणजे उलाढाई, सी म्हणजे कॉम्प्लेक्स आहे आताचे जग, आणि ए म्हणजे अँबिग्युअस. आणि या जगात आपण सगळे वावरतो आहोत. याचं कारण माहितीचा महास्फोट झालेला आहे. आणि त्या महास्फोटामुळे इतकी माहिती आपल्या कानावरती, डोळ्यांमध्ये आणि आपल्या सगळ्यामध्ये येते आहे की त्याच्यामधून नेमकं आपल्याला आपली दिशा सापडत नाही. त्यामुळे हे जग असं गोंधळलेलं आहे, उलाढालेलं आहे, कॉम्प्लेक्स झालेलं आहे, खूप वेगवान आहे असं वाटतं आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची स्थिती अँबिग्युअस म्हणजे गोंधळलेली झालेली आहे. म्हणून या जगाचं वर्णन वुका असं केलं जातं. आता याच्यावर उपाय काय? तर याच्यावरचा उपाय शोधण्याकरता म्हणजे हे वुका वर्ल्ड हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला तो अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये आता शांती मोहीम राबवली होती, नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. तर अफगाणिस्तानमधली परिस्थिती कशी आहे असं विचारलं, तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन केलं होतं की इट्स अ वुका वर्ल्ड. म्हणजे सांगता येत नाही, उलाढालेलं आहे, कॉम्प्लेक्स आहे, अँबिग्युअस आहे, गोंधळलेली आहे, त्यामुळे आम्हाला इथे काहीच करता येत नाही. मग आता याच्यावरती उपाय काय शोधायचा? म्हणून आपल्या मॅनेजमेंट एक्सपर्ट्सनी तिथल्या अमेरिकेतल्या, विशेषतः लष्करामधल्या, त्यांनी शोधून काढलं आणि त्याला नाव दिलं उत्तर म्हणून. ते होतं वुका 2.0. म्हणजे वुकाला उत्तर, वुका हेच या शब्दांचा वापर करून दिला. आणि मग जग जर उलाढालेलं आहे तर त्याच्यासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल? तर जग असणारच आहे, कितीतरी माहिती सतत नवीन 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 येणार आहे. आपल्याला स्वतःला आपली विजन त्याच्यामध्ये शोधली पाहिजे. त्यामुळे उलाढालेलं असेल, तुमची विजन, दीपस्तंभासारखी तुमची विजन क्लिअर करा. तुम्हाला नेमकं काय पाहिजे ते शोधून काढा आणि त्या दिशेने प्रवास करायला लागाल, तर मग या सगळ्याचा बाकीच्याचा कोलाहलाचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही. तुम्हाला एक स्थिरपणा घेईल. अनसर्टन आहे, तर अनसर्टनिटी कशामधनं निर्माण होते? अनिश्चितता कशामुळे निर्माण होते? की जेव्हा तुम्ही निश्चित नसता की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि ती अनिश्चितता निर्माण होते, त्याला उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वाढवलं पाहिजे, ते म्हणजे अंडरस्टँडिंग वाढवलं पाहिजे. मग अंडरस्टँडिंग हे जगाबद्दलचं असलं पाहिजे, नात्यांबद्दलचं असलं पाहिजे, ओव्हरऑल सगळ्या गोष्टींबद्दलचं अंडरस्टँडिंग जर विकसित केलं गेलं आणि तेही आपल्या विजनप्रमाणे आणि दिशेप्रमाणे, तर मग ह्या जगामधला जो सगळा गोंधळ आहे तो काही प्रमाणात आपल्या पुरता तरी किमान कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता तुम्ही सोशल मीडियावरती सतत माहिती घेताय, पण तुमची विजन पक्की असेल तर तुम्हाला त्यातली निवडक माहिती घेऊन ती दिशा ठरवता येणं शक्य आहे, जे आता मुलांना शिकवण्याची गरज आहे. तुमचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करण्याकरता या नॉलेजचा वापर कसा करायचा हे आपल्याला शिकलं पाहिजे. आणि त्यानंतर जग जे आहे ते कॉम्प्लेक्स आहे. तर कॉम्प्लेक्स कारण सगळेच एकमेकांमध्ये मिक्स झाले, त्याची स्पष्टता नाही आहे, तर त्याच्यावर उत्तर स्वाभाविक आहे, ते म्हणजे जर जग कॉम्प्लेक्स असेल तर तुम्हाला तुमची क्लॅरिटी आणली पाहिजे. सी म्हणजे क्लॅरिटी. सो व्ही, आता उत्तर तयार व्हायला लागलं की उलाढालेलं आहे तर विजन पक्की करा, अनसर्टन आहे तर अंडरस्टँडिंग डेव्हलप करा, कॉम्प्लेक्स आहे तर क्लॅरिटी आहे. आणि क्लॅरिटी आणण्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे बाहेर बघणं बंद करा, आतमध्ये स्वतःला शोधायचं. आणि जेव्हा आपण आतमध्ये स्वतःला शोधायला सुरुवात करतो की मी कोण आहे, माझ्यावरती संस्कार कुठले घडलेले आहेत, माझ्यामध्ये कोणते कोणते अनुभव आहेत, माझ्यामध्ये कुठल्या कुठल्या स्ट्रेंथ्स आहेत, आणि त्या स्ट्रेंथ्सचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा आपल्यामधला आत्मविश्वासही वाढतो आणि त्याच्यामधनं आपल्याबद्दलची स्पष्टता निर्माण होते. आणि या जगामध्ये मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, मी काय कशा पद्धतीने बिहेव करू शकतो याबद्दलची जेव्हा क्लॅरिटी यायला लागते
एकीकडे जगाचं अंडरस्टँडिंग आणि आपल्याबद्दलची स्वतःबद्दलची स्पष्टता ही निर्माण झाली की त्यातनं अनेक प्रश्न सुटायला सुरुवात होती. आणि मग शेवटी जे अँबिग्युअस आहे, गोंधळलेली आहे, ती अवस्था हळूहळू कमी होते आणि तिथे शेवटचा एचं उत्तर जे आहे ते म्हणजे जर गोंधळलेली अवस्था जगाची असेल तर तुम्हाला त्याप्रमाणे अजाईल बनता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः गोंधळलेले असून उपयोग नाही, तुम्हाला फ्लेक्झिबल बनलं पाहिजे. जे जे रिजिड आहे तिथे तिथे सगळ्यांचा हा प्रश्न आहे की प्रॉब्लेम्स तयार होतात. जे बदलायला तयार नसतात त्यांचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम तयार होतात. आणि सगळे आपण एक प्रयत्न करत असतो एकमेकांना बदलण्याचा आणि त्याच्यामधनं फक्त समस्याच निर्माण होतात. पण जर आपण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक केला आणि फ्लेक्झिबल केला, काळाप्रमाणे बदलायला शिकलो. आता नव्या तुमच्या आयटीच्या आणि याच्यामध्ये अजाईल टेक्नॉलॉजी पण येते, कारण आता असं फिक्स ठरवताच येत नाही की हे आम्हाला पुढच्या काळामध्ये लागेल. काळ बदलेल आणि बदल होईल त्याप्रमाणे आपल्याला बदलायला पाहिजे, अशी तंत्रज्ञान आपल्याला विकसित करायला पाहिजे, असं आता सुरू झालंय. तर त्याप्रमाणे आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये फ्लेक्झिबल राहता आलं पाहिजे. म्हणून बुका या आपल्या आत्ताच्या जीवनाच्या समस्याचं उत्तर म्हणून बुका 2.0 त्यांनी शोधून काढलं आणि ते माझ्या मते आजच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारं एक खूप सुंदर सोल्युशन आहे. हे मी सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपण जे म्युझिक थेरपी ऐकणार आहोत त्याच्यामधले खूप महत्वाचा मोठा भाग जो आहे तो म्हणजे क्लॅरिटी आणण्यासाठी आपल्याला स्वतःला अंतर्मनामध्ये डोकावून पाहता आलं पाहिजे. तिथे आपल्या मनामध्ये असणारी शांती आहे आणि तिथे असणारं म्युझिक आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. हे सगळं म्युझिक हे कुठेतरी दुसरीकडे नाही आहे, ते आतमध्ये आहे. समोर जेव्हा म्युझिक वाजतं किंवा ऐकतो किंवा आपण त्याचा अनुभव घेत असतो त्यावेळी आतली आपल्या मनामधली अस्वस्थता रिफ्लेक्ट होत असते. म्हणून तुमचे जे प्रश्न आहेत तशा प्रकारचं म्युझिक आपण ऐकलं पण जातं, तशा प्रकारे आपण संगीत ऐकत पण असतो पण आपल्याला ते कळत नसतं. तरुणपणामध्ये ज्या प्रकारचं अग्रेसिव्ह म्युझिक ऐकलं जातं, ज्या प्रकारे स्ट्रेस हे करण्याकरता म्हणून मिरवणुकींमध्ये नाच केला जातो, ज्या पद्धतीने ते खूप मोठ्या आवाजामधलं, कारण आतमध्ये शांतता नसते आणि त्याला ते रिफ्लेक्ट होत असतं. जसे जसे तुम्ही शांतीकडे जाता तसं तसं ते शांत म्युझिककडे तुम्ही प्रवास करता आणि मग सुगम संगीतापासून ते क्लासिकल पर्यंत हा प्रवास सुरू होतो, ज्याच्यामध्ये आपण ऍबस्ट्रॅक्ट कडे जातो. कारण पुढच्या सगळ्या संकल्पना ह्या ऍबस्ट्रॅक्ट कडे निर्माण होतात. म्हणजे त्याच्या सगळ्या फिलॉसॉफीमध्ये मी शिरत नाही, पण म्युझिकची ताकद ही खूप मोठी आहे आणि त्याच्यामुळे म्युझिक थेरपीबद्दल आता एक प्रश्न निर्माण होतो. मी थोडंसं बोलतो याचं कारण चित्रपट लिखाणासाठी जेव्हा अनेक असाइनमेंट्स येतात तेव्हा वेगवेगळे विषय आणि हे डिस्कस केले जातात. त्याच्यामध्ये एक चित्रपट मी घेऊन दिला होता काही वर्षांपूर्वी, त्याच्यामध्ये म्युझिक थेरपीचा काही भाग वापरला होता आणि चाइल्ड अब्यूज झालेल्या मुलाला बाहेर काढण्याकरता म्युझिक थेरपीचा वापर करून कशा पद्धतीने त्याला काय हे करता येईल असा तो भाग होता. आणि आम्ही मग ते त्यासाठी मिरजेची बॅकग्राऊंड घेतली होती, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मिरज, सांगली हा खरा संगीताचा केंद्रबिंदू आहे की जिथून भारतभर संगीत पोहोचलं आणि तिथल्या पटवर्धनांनी, संस्थानिकांनी जेवढं मोठं काम केलंय ते खरं तर रेकॉर्ड झालं पाहिजे की सगळं संगीत हे तिथे त्या भागामधनं मोठ्या प्रमाणात आलं. तर तो म्युझिक थेरपीचा तेव्हा जेव्हा थोडासा हे करत होता तेव्हा वाद हा आहे की अनेकांना वाटतं की हे सगळं म्युझिक थेरपी वगैरे जनरल, त्याच्यामध्ये काही अर्थ नाही, त्याच्यामध्ये ही जस्ट गिमिक किंवा जस्ट सांगण्याची गोष्ट आहे. पण आपल्या मनामधले जे तणाव आहेत, अगदी साधं सिंपल जरी घेतलं तरी आपल्या मनामधले निर्माण होणारे जे स्ट्रेसेस, तणाव आहेत, जे तणावयुक्त जीवनामध्ये आपण शिरतोय
वागतो आहोत, जगतो आहोत. तर त्या तणावासाठी रिलॅक्स करण्याकरता आपण सर्व पातळीवरती म्युझिकचाच वापर करत असतो. एरवी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सुंदर, छान, शांत करणारे म्युझिक जर ऐकू आलं तर आपल्याला बरं वाटतं. हा निश्चितपणे अनुभव आहे. त्याला जर सायन्सची जोड दिली आणि बिहेवियरल थेरपी त्याच्यामध्ये दिली तर निश्चितपणे याचा काही ना काही उपयोग होऊ शकतो. मन शांत होतं, कारण आतमधला सगळा जो प्रवास आहे, आतमधला जो सगळा आवाज आहे, तो आवाज हा संगीताशी संबंधित आहे. अगदी काय म्हणूया आपण की याची जी वर्णनं सुद्धा होतात की तुम्ही तुमचा बॅलन्स हरवता म्हणजे काय होतं तर आतमधल्या आवाजाचाच बॅलन्स हरवला जातो. अगदी ज्यांच्या डोक्यावरती परिणाम झालाय अशांसुद्धा त्यांना काहीतरी वेगवेगळे विचित्र आवाज येतात की जे ते सहन करू शकत नाहीत. हे सगळं संगीत आवाजाशी संबंधित असणारी मानसिक प्रक्रिया आहे. कारण आपला आतला आवाज जो आहे तो ह्या सगळ्या समस्या आणि त्या सगळ्या इमोशन्स आणि याच्या बरोबर असतो. त्यामुळे आणि आपण आत पाहायला आपण शिकतच नाही. म्हणून हे सगळे असणारे प्रश्न आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की म्युझिक थेरपी हा खूप इंटरेस्टचा विषय आहे, जरूर अभ्यासण्याचा विषय आहे. आणि त्याच्यामधला अभ्यास करून जर कोणी हे मांडत असेल आणि थेरपी देत असेल तर तो घेण्याचा पण डेफिनेटली विषय आहे. सर्व प्रकारचे छंद जे आपल्याला रिलॅक्स करतात ते कुठे ना कुठेतरी थेरप्युटिक सगळ्या गोष्टी देतच असतात. आज मला तुमच्याबरोबर इतकीच उत्सुकता आहे हे समजून घेण्याची की एक्झॅक्टली कशा पद्धतीने म्युझिक थेरपीचा वापर होतो. त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढचं सेशन घ्यायला सांगतो. आपण हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.